1 चमचा चिली पेस्ट टाकलेली आहे आणि याच्यात जाणार आहे 1 अर्धा चमचा काश्मीरी चिली पावडर, थोडं हिंग, थोडीशी पद्धत काश्मीरी वेगळी हिंगाचा वगैरे त्याच्यात वापर होतो. छोट्या छोट्या गोष्टींनी त्याचे जे फ्लेवर्स आहेत ते चेंज होतात. आहा, हे चिकन मस्त होणार आहे. त्याला तेज आचेवरती त्याला परतून घेतोय चिकनला पहिले. याच्यात टाकूया 1-2 चमचा तळलेल्या कांद्याची पेस्ट. गॅसवरनं भांडं बाजूला काढून आपण आता ह्याच्यात टाकणार आहोत हे जे उरलेलं जे दही आहे. त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी मिक्स केलेल्या आहेत. हे दही आता मी या चिकनमध्ये टाकून घेतोय आणि याच्यामध्ये आता टाकायचं आहे आपल्याला थोडं पाणी. बस, आता याला मंद आचेवर उकळायचं आहे. याच्यात कधी कधी कोणी केशर पण घालतात, पण मी इथे थोडीशी वेलची पूड पण याच्यात घालणार आहे. याच्यात घालूया आता थोडा गरम मसाला आणि मीठ. काही नाही, आता याला आपल्याला 12-15 मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे. चिकन व्यवस्थित शिजलं पाहिजे आणि आवश्यक वाटलं तर थोडंसं परत पाणी टाकायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी पुदिना, कोथिंबीर आणि लिंबाचा थोडासा रस एवढा पिळायचा आहे आणि भाताबरोबर सर्व करायचं आहे. मंडळी, मी याला शिजवून घेतो आणि भाताबरोबर प्लेटमध्ये याला काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून. मूर्ग रोगन जोश करण्यासाठी लागणारे साहित्य: चिकन, दही, तळलेल्या कांद्याची पेस्ट, मोहरीचं तेल, कोथिंबीर, लसणाची पेस्ट, दालचिनी, काळी मिरी, वेलची, लाल मिरची पेस्ट, बडीशेप पूड, लवंग पूड, पुदिन्याची पानं, तमालपत्र, वेलची पूड, हिंग, सुंठ पूड, गरम मसाला, लिंबू, काळी मिरी पूड, लाल तिखट आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये चिकन घेऊन त्यामध्ये दही, मीठ, मोहरीचं तेल, 1 चमचा लसणाची पेस्ट, लिंबाचा रस आणि लाल तिखट घालून चिकन मॅरिनेट करून घ्यावं. दुसऱ्या बाउलमध्ये दही घेऊन त्यामध्ये बडीशेप पूड, लवंगाची पूड, सुंठ पूड आणि काश्मीरी लाल मिरची पूड घालून नीट मिसळून घ्यावं. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये खडा मसाला, काळी मिरी पूड, 1 चमचा लाल मिरची पेस्ट, काश्मीरी लाल मिरची पावडर, हिंग आणि मॅरिनेट केलेलं चिकन घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. त्यानंतर थोडीशी लसणाची पेस्ट आणि तळलेल्या कांद्याची पेस्ट घालावी. कढई गॅसवरून बाजूला घेऊन दह्याचं मिश्रण आणि पाणी घालून चिकन शिजवून घ्यावं. सर्वात शेवटी वेलची पूड, गरम मसाला आणि मीठ घालावं. नंतर कोथिंबीर, पुदिना आणि लिंबाचा रस घालून डिश सर्व्ह करावी. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.